to study 11th Science Physics chapter number 8 electrostatic. आता ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ गॉस थेरम किंवा गॉस लॉ. आता ह्याचे ऍप्लिकेशन बघण्या अगोदर आपण गॉस थेरमचं स्टेटमेंट बघूया, गॉस लॉचं स्टेटमेंट बघूया आणि नंतर आपण बघूया ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. फर्स्ट गॉस लॉ काय त्याचं स्टेटमेंट, तर फ्लक्स ऑफ ए इलेक्ट्रिक फील्ड. Okay, flux of an electric field enclosed by a closed surface of charge q is equal to charge q divided by total charge q divided by epsilon 0. काय त्याचं स्टेटमेंट आहे? It means phi flux is equal to charge q divided by epsilon 0. Also we know that phi is equal to closed surface E bar dot ds bar. Okay, therefore we get closed surface E bar dot ds bar is equal to q divided by epsilon 0. आणि q काय आहे? q is total charge of that closed surface and epsilon 0 is permittivity of free space. Okay, now we see the application of Gauss law. First application आपण बघतोय electric field in intensity due to uniformly charged spherical shell or hollow sphere. आता hollow sphere किंवा spherical shell असेल तर त्याच्यासाठी असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू आपल्याला किती ती कॅल्क्युलेट करायची आणि तो जो स्फियर आहे that sphere is uniformly charged. ओके, तर आपण एक स्फियर कन्सिडर केला, ज्या स्फियरची रेडियस आपण घेतलेली आहे कॅपिटल आर रेडियस असणारा एक स्फियर आपण कन्सिडर केलाय, चार्ज स्फियर आपण कन्सिडर केलाय आणि त्या स्फियरवर असणारे जे चार्जेस आहेत त्या चार्जेस आहेत क्यू चार्ज. त्या स्फियरवर असणारा टोटल चार्ज किती दिलाय, तर क्यू एवढा टोटल चार्ज दिलाय. Therefore surface charge density of this sphere is sigma. Surface charge density किती घेतली? Sigma coulomb per meter square. This is the unit of surface charge density. आणि ज्या मटेरियल पासून, ज्या डायलेक्ट्रिक मटेरियल पासून तो स्फियर बनलेला आहे that तिथे असणारा तो जो डायलेक्ट्रिक मीडियम आहे त्या मीडियमची असणारी परमिटिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. परमिटिव्हिटी इज epsilon. आणि ह्या epsilonची व्हॅल्यू आहे epsilon is equal to epsilon 0 into k. Epsilon 0 is permittivity of free space and k is dielectric constant. Therefore for Gauss law is काय सांगितलं Gauss law, that is flux is equal to total charge enclosed by that surface divided by epsilon 0. That means charge is equal to flux is equal to charge divided by epsilon 0. Also we know that density, surface charge density sigma is equal to charge divided by area. Therefore charge divided by area of that sphere. Sphere चा area किती येतो? That means 4 pi r square. Therefore charge is equal to sigma into 4 pi r square. Okay, this is the value of total charge. त्या surface वर असणारा जो total charge आहे that charge is sigma into 4 pi r square. R is radius of the charge sphere. Okay, आता आपण काय केले, एक स्मॉल एक पी पॉइंट कन्सिडर केला आहे at a distance small r from center of charge sphere. हा एक पॉइंट p कन्सिडर केला आहे जो सेंटर चार्ज सेंटर पासून चार्ज स्फियरच्या सेंटर पासून स्मॉल r एवढा डिस्टन्स आहे. ओके, आणि त्या p पॉइंट मधून आपण एक इमॅजिनरी स्फियर कन्सिडर केला आहे and that imaginary sphere is called as Gaussian sphere. त्याला काय म्हटलं जातं त्या स्फियरला? that sphere is Gaussian sphere. ओके, मग एक गॉसियन स्फियर आपण कन्सिडर केलाय आणि पी पॉइंटला आपण काय कन्सिडर केले, एक स्मॉल सरफेस एरिया कन्सिडर केलाय ds. त्या सरफेस एरियाचा असणारा एरिया वेक्टर जो आहे त्याची डायरेक्शन आपण घेतली आहे ds बार च्या डायरेक्शननी
आणि त्या पॉइंटला आपल्याला काढायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू अँड दॅट इज ऑल्सो डायरेक्टेड इन द डायरेक्शन ऑफ सरफेस एरिया वेक्टर. ओके, म्हणजे इथे जर बघितलं तर ई बार आणि डी एस बार हे दोन्ही कसे येतात, एकाच डायरेक्शन येतात. सो वी हॅव टू फाइंड द डॉट प्रोडक्ट ऑफ दिस टू. ई बार डी एस बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला, ई बार डॉट डी एस बार डॉट प्रोडक्ट दॅट इज ई ds cos of theta and theta is angle between e bar and ds bar. ओके, तर e bar आणि ds bar दोन्ही एकाच डायरेक्शनने आहेत. सो त्यांच्यामध्ये असणारा जो थीटा आहे तर थीटाची व्हॅल्यू किती येईल 0. सो वी गेट e bar dot ds bar is equal to e ds and cos of 0 ची व्हॅल्यू किती आहे, that value is 1. so we get e bar dot ds bar is equal to e into ds. आता इथे आपण स्मॉल एरिया आपण कन्सिडर केलाय. सो स्मॉल एरिया साठी असणारा स्मॉल फ्लक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. दॅट फ्लक्स इज d phi. ओके, and that flux is equal to E into ds. स्मॉल एरिया ds साठी असणारा फ्लक्स येते d phi, स्मॉल d into phi. ओके, आता हे झालं स्मॉल एरिया सरफेस साठी. आता आपल्याला पूर्ण सरफेस साठी जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर वी हॅव टू टेक द इंटिग्रेशन. आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला घ्यावं लागेल इंटिग्रेशन. आणि इंटिग्रेशन घेताना सुद्धा आपला हा स्फियर आहे. सो वी हॅव टू टेक ए क्लोज इंटिग्रल. देयरफॉर इंटिग्रेशन ऑफ d phi इज इक्वल टू इंटिग्रेशन क्लोज इंटिग्रल ऑफ e into ds. ओके, आता इथे जर बघितलं तर इथे आपल्याला व्हॅल्यू मिळते phi इज इक्वल टू क्लोज इंटिग्रल ऑफ e into ds. आता इथे जर बघितलं तर हा p पॉइंट जो आहे तो ह्या सगळ्या पूर्ण स्फिअरवर जर आपण कन्सिडर केले, पूर्ण स्फिअरवर असणारे सगळे पॉइंट जर आपण बघितले तर ते सगळे पॉइंट सेंटर पासून सेम डिस्टन्सवर आहेत, कारण तो स्फिअर आहे. ओके, स्फिअरच्या सरफेसवरचे ते पॉइंट आहे, ते पॉइंट आहे गॉसियन स्फिअरच्या सरफेसवर. ओके, सो त्या सगळ्या पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू कशी येणार आहे, दॅट व्हॅल्यू इज कॉन्स्टंट. सो हियर वी गेट E इंटिग्रेशन क्लोज इंटिग्रल ऑफ ds. आता स्मॉल सरफेस आपल्याला दिलाय, त्याच्यावरून आपल्याला पूर्ण सरफेसचं काय करायचं, पूर्ण सरफेसचा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. स्मॉल एरिया आपल्याला दिलाय, पूर्ण सरफेसचा कॅल्क्युलेट करायचा आहे. सो वी गेट हियर E into area of whole sphere is 4 pi small r square, that is pi square, that is area of Gaussian sphere. Therefore we get phi is equal to E into 4 pi r square. Okay, comparing equation 1 and 2, or from equation 1 and 2 we get equation 1 and 2 जर आपण बघितले तर काय मिळते आपल्याला, E divided by epsilon 0 is equal to, sorry, Q divided by epsilon 0 is equal to E into 4 pi r square. From this we get E is equal to, हे multiply नाही इथे गेला होती divide, Q divided by 4 pi epsilon 0 into r square. Okay, now substitute the value of Q. Q ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, Q is equal to sigma into 4 pi r square. So we get E is equal to sigma 4 pi r square divided by 4 pi epsilon 0 small r square. This 4 pi get cancelled. We get sigma r square divided by epsilon 0 r square. Okay, and this is the value of electric field intensity due to uniformly charged spherical shell or hollow sphere. ओके, आता आपण बघणार दोन केसेस आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यातली फर्स्ट केस आपण बघूया. फर्स्ट वन, if point P lies on sphere, hollow sphere. Okay, point P जो आहे, if this point P lies on this sphere, हा जर point P
जर हा स्फिअर वर असेल तर ह्या पॉइंट P ची असणारी ही जी रेडियस आहे दिस स्मॉल r आणि ही जी रेडियस आहे कॅपिटल R, ह्या दोन्ही रेडियस कशा येतील, त्या दोन्ही रेडियस इक्वल येतील. सो वी गेट स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R. ओके, आणि मग हे इक्वेशन आपल्याला कसं मिळणार आहे, दिस इक्वेशन बिकम E इज इक्वल टू सिग्मा r स्क्वेअर डिवाइडेड बाय epsilon 0 r स्क्वेअर, आणि ह्या r ऐवजी आपण लिहिणार आहोत आता कॅपिटल R स्क्वेअर. सो r स्क्वेअर will cancel, we get sigma divided by epsilon 0. Okay, now we consider the second case. If point P lies inside the hollow sphere, म्हणजेच हा पॉइंट P जो आहे हा जर या स्फिअरच्या जर आतमध्ये असेल, इनसाइड द स्फिअर, तर आपल्याला माहिती आहे हा जो स्फिअर आहे हा चार्ज स्फिअर आहे आणि चार्जेस इज ऑलवेज ऑन द सरफेस. चार्जेस हे कुठे असतात, सरफेस वर असतात. सो सरफेसच्या आतमध्ये कुठलाही चार्ज नाही आणि कुठलाही चार्ज नसल्यामुळे तिथं चार्जची व्हॅल्यू किती येणार आहे, 0. आणि जर चार्जेसच जर 0 असतील तर इलेक्ट्रिक फील्ड तिथं असण्याचा काही प्रश्नच नाही. सो इनसाइड द स्फिअर E इज इक्वल टू 0. दॅट मीन्स इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E इज इक्वल टू 0. आणि कुठे आहे ती 0, दॅट इज इनसाइड द स्फिअर. आता इनसाइड द स्फिअर और कुठलीही दुसरी जिओमेट्रिक फिगर असेल तर त्याच्या सुद्धा आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू किती येते, दॅट व्हॅल्यू इज 0.